श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, माझे नाव तृप्ती मुंडे. तुमचं स्वागत आहे माझ्या तृप्ती भक्ती विचार आणि थोडी मस्ती या चॅनलवर. हा व्हिडिओद्वारे मी तुम्हाला येणाऱ्या मकर संक्रांत 2026 विषयी माहिती देणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर शेअरही करा. तर मकर संक्रांत म्हणजे काय? तर या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होते. त्यामुळे याला मकर संक्रांत असे म्हणतात. हा दिवस खूप शुभ मानला जातो. याचे धार्मिक महत्त्व असे की महाभारतात भीष्म पितामह यांनी देहत्यागीसाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता, कारण या दिवसापासून उत्तरायण सुरू होते आणि या काळात देह ठेवल्यास मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. हा सण शेतीशीही संबंधित आहे. जेव्हा नवीन धान्य पिकते म्हणजे हरभरा, ऊस, बोरे हे सर्व धान्य संक्रांतीला पूजले जाते. थंडीच्या दिवसामुळे उष्णता देणाऱ्या तीळ आणि गूळ याचेही सेवन केले जाते. दरवर्षीप्रमाणे हा सण मराठी महिन्यातील पौष महिन्यात आणि तारखेप्रमाणे 14 जानेवारीला येतो. संक्रांतीनंतर दिवस मोठा आणि रात्र लहान होत जाते. तर आपल्याला संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. महिलांनी या दिवशी केस धुवावेत, कारण केस धुतल्याने नकारात्मक शक्तीवर मात होऊन विविध रोगांवर मुक्तता आपल्याला मिळते असे म्हटले जाते. या दिवशी सुवासिनी काळी साडी घालतात. इतर सणाला काळी साडी घालणे अशुभ मानले जाते, पण या दिवशी आवर्जून काळी साडी घातली जाते, कारण वैज्ञानिक दृष्ट्या काळा रंग शरीरातील उष्णता शोषून घेतो आणि शरीराला ऊब देतो. त्यामुळे बहुतेक सवासिनी महिला या दिवशी काळी साडी परिधान करतात. या दिवशी तीळ आणि गुळालाही खूप मान असतो, म्हणून कोणी कोणी तिळाच्या पोळ्या, तिळाचे लाडू असे नैवेद्य बनवून देवीला दाखवतात. सुवासिनी विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन देवाला ववसा अर्पण करतात. कोणाकोणामध्ये सुगडे पूजायचेही म्हणजे सुगडे पण पुजतात. कोणाकोणामध्ये एकमेकींना हळदी कुंकू लावून हा सण साजरा केला जातो. आता या वर्षी संक्रांतीला काय परिधान केले आहे आणि आपल्याला काय वर्ज्य करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. तर या वर्षी संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. कपाळी केशरी रंगाचा टिळा लावला आहे. तिचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. ती कुमारिका असून ती बसलेली आहे. सर्प जातीची आहे. वासासाठी तिने जायचे फूल हातामध्ये घेतले आहे आणि हातात गदा आहे. भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त 30 पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस ती पाहत आहे. तर आपल्याला आता काय काय वर्ज्य करायचं आहे, जसं की संक्रांतीने जे घातलेलं असतं तर ते आपल्याला वर्ज्य करायचं असतं. तर आपल्याला या वर्षी पिवळ्या रंगाची साडी, पिवळ्या रंगाच्या बांगड्या ह्या घालायच्या नाहीत. तुम्ही हिरव्या बांगड्या, लाल बांगड्या घालू शकता. परत तुम्हाला जाईच्या फुलांचा गजरा देखील घालायचा नाहीये किंवा केशरी टिळा तुम्हाला लावायचा नाहीये. हे आपल्याला वर्ज्य करायचं आहे. संक्रांतीच्या वेळेस केलेले दान हे खूप पुण्याचे मानले जाते. तुम्हाला त्यामुळे या दिवशी नवीन भांडी किंवा वस्त्रदान किंवा गाईला घास किंवा घोडे, सोने आपल्या यथाशक्ती आपल्याप्रमाणे तुम्हाला दान करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला या वर्षीची मकर संक्रांत साजरी करायची आहे. फक्त सण आला म्हणून गोड गोड बोलू नका. चुकत असेल तर समजून सांगा, जमत नसेल तर अनुभव सांगा, पण सणापुरते गोड न राहता आयुष्यभर गोड राहूया. तुम्हा सर्वांना येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप गोड गोड शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.